नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष पवार सर यांच्या हस्ते या पुस्तिकांचं प्रकाशन झालं ते आदरणीय लवटे सर, महाराष्ट्र अंधश्रद्धा समितीचे सर्व पदाधिकारी, कोल्हापूर शाखेचे पदाधिकारी आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, कोल्हापूरला कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर एक प्रकारे मी थोडासा भावुक होतो, कारण माझ्या वडिलांचे जन्मगाव आणि माझे वडील आणि नरेंद्र दाभोलकर हे सख्खे मावस भाऊ. तर दाभोलकर कुटुंबातले ज्येष्ठ सगळे बंधू आणि माझे वडील इथं या कोल्हापूर गावामध्येच आपल्या मामाकडे शिकायला ते एकत्र शिकले. तेंडोलकर, जगदीश तेंडोलकर हे त्यांचं माझ्या आजीचं माहेर, आणि या इथल्या ह्या भूमीमध्येच कोल्हापूरमध्ये ते राष्ट्र सेवा दलामध्ये काम करायला लागले. तो विचार जो आमच्याकडे आला तो या भूमीतून आला असं म्हणायला पाहिजे. माझे वडील तर राजाराम कॉलेजचे जनरल सेक्रेटरी पण होते आणि या ठिकाणीच ते एका प्रकारे त्यांची वैचारिक जडणघडण झाली. याचे संस्कार लहानपणापासून माझ्याकडे, आमच्या घरामध्ये दत्ताचं मंदिर आहे आणि वडील पंढरपूरची वारी करायचे, त्यामुळे या सगळ्या मिश्र संस्कारामध्ये मी वाढतो. या पुस्तिकेच्या निमित्ताने आणखीन एक महत्वाचा संदर्भ मला आठवला की या पुस्तिकेचा थेट संबंध कोल्हापूरशी काय आहे असं म्हणता येऊ शकेल. या पुस्तिकेमध्ये एक महत्वाची पुस्तिका संत बहिणाबाईवरती आहे. संत बहिणाबाई ह्या तुकाराम महाराजांच्या शिष्या. आपल्याला बहिणाबाई माहीत असतात, त्या कवयित्री बहिणाबाई आणि लोकप्रिय कवयित्री आहेत. अनेक ठिकाणी, एका ठिकाणी तर मला असं झालं की त्या बहिणाबाई, संत बहिणाबाईवरती बोलण्यासाठी मी गेलो आणि परिचय करून देणारा व्यक्तीने सगळा बहिणाबाई चौधरींचाच परिचय दिला. आणि मी ज्या वेळेला बोलायला उभा राहिलो त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की बहिणाबाई चौधरींना ज्या बहिणाबाईचं नाव दिलेलं आहे त्या बहिणाबाईबद्दल मी तुमच्या समोर बोलणार आहे. होतं असं की त्या बहिणाबाईंनी, तुकाराम शिष्य बहिणाबाईंनी जे प्रचंड काम करून ठेवलंय ते आपल्याला माहीत नसतं, परंतु त्यांच्या कामाची, कार्याची सुरुवात जी झाली ती कोल्हापूरमध्ये. त्यांना त्या विदर्भामधल्या त्या इकडे आल्या असताना राजाराम जयराम स्वामींचा कीर्तनामध्ये त्यांना तुकोबांचा परिचय झाला. तुकोबांचा गुरुपदेशही त्यांना याच ठिकाणी झाला असं ते म्हणतात आणि मग त्या देऊ लागले. त्यामुळे कोल्हापूरचा हा धागा या ठिकाणी आहेच. ज्या शाहू महाराजांचा आपण सगळ्या सातत्याने स्मरण करतो, त्या शाहू महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग आपल्याला माहित आहे की ज्या वेळेला वेदोक्त प्रकरण घडलं त्यावेळेची एक आठवण तोफखानेने घेऊन ठेवली. शाहू महाराज अत्यंत उद्विग्न झाले होते आणि त्यांनी तुकाराम महाराजांची गाथा समोर काढली आणि त्यांनी वाचनात त्यांच्या ओळी आली की बरे झाले देवा. त्याने असं सांगितलेलं आहे की मी जो जन्माला आलो तो बरे झाले कुणबी झालो, नाहीतरी दंभे असतो मेलो. अशा प्रकारे म्हटलेलं आहे की मला दंभ झाला असता, मी
इतर वर्णामध्ये जन्माला असतो. तर शाहू महाराज म्हणाले की तुकोबांना जर असं वाटत असेल तर आपण कोण आहोत. आणि मग त्यांना खूप त्याचे शांतमन वाटलं. आणि मग शाहू महाराजांच्या सगळ्या कार्याची प्रेरणा जी होती ती आपल्याला माहित आहे की तुकोबांनी जो संतांचं रक्षण करणारा अभंग लिहिलेला आहे, जे का रांजले त्यासी म्हणे जो आपुले तुमची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, या तत्वावरती आधारित त्यांनी संपूर्ण आयुष्यावर काम केलं. म्हणून ते राजर्षी म्हणून आपण त्यांचा सन्मान करतो. या पुस्तिका लिहिण्याची ज्या वेळेला मला सांगितलं की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सांगितलं की या पुस्तिका तुम्ही लिहा, आणि मी ताबडतोबच त्या स्वीकारला. आता ह्या पुस्तिकाने नेमकं काय केलं हे या ठिकाणी सांगायला मला आणखीन आवडेल. आपल्याला माहित आहे की शिवाजी कोण होता या पानसरेंच्या पुस्तकावर काय गतावत झाला. ताई तिथं बसलेल्या आहेत. तर त्याच पद्धतीने आज अशी परिस्थिती आहे की संत कोण होते ते या महाराष्ट्राला सांगण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने संतांचा जो चेहरा आपल्याकडे येत राहतो आणि जे संत ज्या पद्धतीने आपल्यासमोर सांगितले जातात सातत्याने, त्याच्यामुळे संतांनी प्रत्यक्षात काय केलं आणि त्यांचा विचार काय होता हे आपल्यापर्यंत सांगितलं जात नाही, पोचलं जात नाही. आणि ते आपण पोचवलं पाहिजे. आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून ते आपलं महत्वाचं काम आहे असं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला वाटतं. कारण आपण सातत्याने म्हणत आलोय की आपण काय करतोय, आम्ही काय वेगळं करत नाही आहोत, तर आपण संत आणि समाज सुधारकांचा वारसा पुढे देत आहोत. हा जो आपला वारसा आहे तो कुठल्या विचारांचा आहे हे आपल्याला फक्त माहीत असायला पाहिजे. आणि म्हणून या पुस्तिका आपण लिहिलेल्या आहे. या पुस्तिका वाचल्यानंतर आणखीनही संत साहित्य आपल्याला वाचावं असं वाटावं आणि मूळ विचार जो आहे संतांचा तो समजून घेण्याचा आपण प्रयत्न करावा. या दृष्टीने या पुस्तकाला लिहिल्या गेल्या जास्तीत जास्त सोप्या करण्याचा मी प्रयत्न केलाय. आपण या पुस्तिकांचं सगळ्याच कार्यकर्त्यांनी आणि महाराष्ट्राने जे स्वागत केलं त्याबद्दल निश्चितच मला आनंद वाटतो. कारण केवळ काही महिन्यामध्ये तुम्हाला माहित आहे की पहिली आवृत्ती 2085 म्हणजे जवळजवळ 20,000 पुस्तिका काही महिन्यामध्ये लोकांनी खरेदी केल्या, वाचल्या, पोचल्या. आणि दुसरी आवृत्ती आपण काढली आणि आता ह्या पुस्तिकाही लोकांमध्ये आपण घेऊन जातो. दुसरा एक महत्वाचं मला हे या ठिकाणी योगायोग वाटतो आणि खूप महत्वाचा योगायोग चांगला आहे. ज्यांच्या कामाबद्दल मला अत्यंत आदर आहे आणि जे संतांची परंपरा एका प्रकारे तुम्ही चालवतात असं मला वाटतं ते लवकेश्वर त्यांच्या हस्ते प्रकाशन होतं. आई बापांविरुद्ध आई बाप नसताना या अनाथपणाचं दुःख आहे, ते दुःख ज्ञानेश्वर माऊली आणखी त्यांच्या भावनांचंही वाटण आहे. आणि आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. मगाशी ज्या प्रसंगाचा उल्लेख झाला, ह्या महाराष्ट्राला पहिल्यांदा संत कोण आहे, कोणाला संत म्हणावं, ही संतची व्याख्याच मुळामध्ये पहिल्यांदा केली ती मुक्ताबाईने केली आणि ती ताटीच्या अभंगामध्ये केली. संतांचं आपण ज्याला डेफिनेशन म्हणतो ते पहिल्यांदा महाराष्ट्राला सांगितलं ते मुक्ताबाईने सांगितलं आणि ते ताटीच्या अभंगातून सांगितलं. म्हणून हे ताटीचे अभंग अत्यंत महत्वाचे आहे. ते चिंतनाचा विषय असला पाहिजे. ते महात्मा गांधींच्या चिंतनाचा विषय होते आणि महात्मा गांधी सुद्धा आपल्या प्रार्थनेमध्ये ते नित्य म्हणून घ्यायचे. असे ते खूप महत्वाचे अभंग आहे. ह्या संतांनी विलक्षण असं काम करून ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्येही श्री संतांनी केलेलं जे काम आहे, मगाशी सरांनी उल्लेख केला, त्याच्यामध्ये ते आम्ही बोलता बोलता म्हणाले की आपण वरून काय आलेलो नाही. सर, हा विचार पहिल्यांदा आपल्याकडे सोयराबाईंनी सांगितलेला आहे आणि सोयराबाईचा जो विटाळाचा अभंग आहे तो त्या पुस्तिकेमध्ये आहेच. तो विचार 750 वर्षापूर्वी सोयराबाई हा प्रश्न विचारते की विटाळाशिवाय कोणाचा जन्म झाला, आपण कुठनं जन्माला आलो आहोत, हा प्रश्न 750 वर्षापूर्वी करणारी
ही आपली परंपरा आहे, आपण लक्षात घ्या. अत्यंत मजबूत अशी ही परंपरा आहे आणि हा जर धागा आपण पकडून राहिलो, कारण शेवटी कुठलाही वृक्ष वाढायचा असेल तर मुळापासून त्याला तोडून चालत नाही. त्यामुळे आपली मुळं जर घट्ट असतील आणि ह्या घट मुळांना आपण पोषण देत राहिलो तर मग आपला वृक्ष उगवावू शकतो. म्हणून आपली ही जी मुळं आहेत ती घट्ट करण्याचा हा एक प्रयत्न आहे. ही संधी मला समितीने दिली, त्याबद्दल समितीचे मी आभार मानतो. या ठिकाणी या निमित्ताने मला बोलवलं आणि ते माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दलही आभार मानतो. आपण शांतपणे ऐकून घेतलं, आपलेही आभार मानतो. धन्यवाद.